मोठी बातमी आहे हवामानासंदर्भातली। पुढील 48 तास हे धोक्याचे असणार आहेत। अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे। सध्या देशभरात उष्णतेची लाट पाहायला मिळते, मात्र पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे। पुढील 48 तासांमध्ये अनेक राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। उत्तर भारतामधील काही राज्यांमध्ये उन्हाचा कडाका थोडा कमी झालेला असून त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। मात्र पुढील काही दिवस आता अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण स्कायमेटकडून पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। नव्या इशाऱ्यामुळे चिंता वाढलेली आहे। पुढील 3 ते 4 दिवस अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान आता हा पाऊस कुठं पडणार आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। स्कायमेटच्या इशाऱ्यानुसार 17 एप्रिल पासून पुन्हा एकदा नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होत आहे। याचा मोठा परिणाम देशातील अनेक राज्यांवरती होणार आहे। पुढील 24 तासांमध्ये अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये अरुणाचल प्रदेश असेल, आसाम असेल, नागालँड असेल, केरळ असेल, अंदमान निकोबार बेट या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्रात सध्या पावसाचा कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाहीये, मात्र महाराष्ट्रात पुढील काही दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळण्याची शक्यता आहे। विशेषतः मराठवाड्यात उष्णतेचा चांगलाच कडाका जाणवण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रासोबत गुजरात, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे यंदा देखील गेल्या वर्षीप्रमाणेच देशासह राज्यात वेळेआधीच मान्सूनची एंट्री होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी वेळेआधीच मान्सून दाखल झाला होता। यंदा जूनमध्ये मान्सूनची एंट्री होण्याची शक्यता आहे। मात्र यावेळी मान्सूनवर अल निनोचं संकट भोगावते, त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मात्र महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। 3 दिवस ऑरेंज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून तापमानात वाढ होत असताना छत्रपती संभाजीनगरकरांना आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे। हवामान विभागानं पुढील 3 दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात 15 आणि 16 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर 17 एप्रिल रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। या काळात अवकाळी पावसासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। जोरदार वाऱ्यामुळे झाडं कोसळणं, वीज पुरवठा खंडित होणं अशा घटनांची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।